कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी तयार. म्हणतात ना की इथल्या मातीचं ढेकूळ जरी पाण्यात टाकलं तर तबंग उठेल तो कोकणी लोककलेचा, कोकणी लोकसंगीताचा. आणि कोकणी लोककलेने आणि लोकसंगीताने झपाटलेली आता तुमच्यासारखी वेडी माणसं इथे निर्माण होतात. म्हणूनच कोकणची लोककला संपूर्ण जगामध्ये पसरलेली. पण कोकणी लोककला, लोकसंगीत आजची पिढी सारं काही विसरत चालली. जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे. पण माणूस एक गोष्ट मात्र नेहमीच विसरतो की जिच्या उदरातून आपण जन्म घेतो तिला आपण माता म्हणतो आणि जिच्या उदरामध्ये आपला अंत होतो तिला आपण माती म्हणतो. फक्त एक वेलांटीचा फरक आहे. ही वेलांटी म्हणजेच आपलं आयुष्य आहे हेच नेमकं माणूस विसरतो. आज तुमच्यावर फिरत असताना एक गोष्ट जाणवली की इथले आई वडील इतके काबाड कष्ट करतात. त्यांचं एक मोठं स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठमोठ्या शहरामध्ये जावं, परदेशामध्ये जावं, शिकावं, मोठी नोकरी करावी, मोठा व्यवसाय करावा आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावचं नाव संपूर्ण जगामध्ये रोशन करावं. आणि त्या दृष्टीने तो मुलगा मोठमोठ्या शहरामध्ये जातो, परदेशामध्ये जातो, शिकतो, तिथेच नोकरी करतो, तिथेच लग्न करतो आणि आयुष्यभर तिथेच राहतो. आई वडील बिचारे वाट बघत असतात पण तो मुलगा इथल्या मातेला आणि मातीला विसरतो. अशा पिढीला नेमकं आता तुम्ही काय सांगाल? आणि कोकणची लोककला, लोकसंगीत टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल? आबा म्हणतोस तो बरोबर आहे ना, असं नव्हे. पण एवढ्या सगळ्या मंडळींना सांगण्या इतका मी जो कोण काय मोठा माणूस नव्हे. आपलं हाय तर हाय उगीच कशा आपली बाजूला. पण या सगळ्या मंडळींना मी एकच सांगेन तर बावन आपल्या वाढ वडिलांनी जर काही सणवार फुलाचार घालून द्यायला नाही ते काय फुलेडी नव्हते हो. त्याच्या मांग पण काहीतरी येऊ. या सगळ्या तरुण पोरांनी पोरींना मी एकच सांगेन तर बावन तुम्ही ज्या वया कोकणच्या भूमीत जन्म घेतला वा ती कोकणची भूमी भगवान परशुरामान पराक्रमान बनवली भूमी. त्यामुळे ह्या भूमीतला खायला पण पोर, खायली पण पोरगी जगाच्या वाटेवर खैलीकडे जरी गेली तरी आपला झेंडा फडकवण्याचा राहणार हा इतिहास. फुकट आमच्या कोकणाला 6 भारतरत्न गावली. 6 मग काय सगळ्या जगाला क्रिकेटचा येल लावणारा सचिन तेंडुलकर, आगरकर, वेंगसरकर, गावस्कर सगळं आमच्या कोकणातलं आहे. सगळ्या जगामध्ये ज्या लोकशाहीचा हवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणात. महर्षी कर्वे आमच्या कोकणातले आहेत. साने गुरुजी आमच्या कोकणातले आहेत. लोकमान्य टिळक आमच्या कोकणातले आहेत. अरे एवढंच कशा घेऊन राहिलं? सगळ्या महिला वर्गाला अभिमान वाटेल ती झाशीची राणी पण आमच्या ह्या सगळ्या थोर मंडळींच्या कामाला बट्टा लागला नसला पहिलं काम पोरांनी करू नका. आमची पोरा विसरून फुटला काय जो खाटला मुंबई पुण्यात जातात. तिकडे जाऊन काय करतात हे हाताखाली कामाकडे यायची. पणाशी उलाडली का असं पिटाल तो गावाला. मग काय इकडे नाकडीला पोची लावायची याच्या आंब्यावर जा, त्या खांड्यावर जा, त्या काजीवर जा. आता आंब्यावर पण कोण जात नाही, सगळे बुरक आले. पण ते का आले याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आम्हाला लाज वाटते यावी. एकूण महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटरचा समुद्र किनारा गावला. जवळजवळ सगळा समुद्र किनारा आमच्या कोकणाच्या वाट्याला. तर आमच्याकडे पर्यटन किती आहे? 2 डेंगा खाली जावा गोव्यात. आमच्या अर्ध्यात नाही समुद्र तर त्याच्या घराघरात पर्यटन केलेलं आहे. पण त्या कोकणामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि नेहमीच सांगत असतात की कोकणचा कॅलिफोर्निया बनवायचं. अरे त्यांना कोकण का कळलेलाच नाही. तर कॅलिफोर्नियावाले नेते मंडळी माझी बरोबर दे सगळा कोकण फिरून आणतो. जाता आता कॅलिफोर्नियावाला मध्ये आमचा कोकण करायला आमचा कोकण तर झालाय कसं आमच्या कोकणी माणसाची प्रवृत्तीच आमच्या एका आड येते हो. म्हणजे एकानंतर आंब्याचं 4 कॅरेट मिळालं ना जिल्हा परिषद मधनं ते एखादा जाण विचारलं की नाही बा तू काय केलंस, खैलीत गर्ज केलास, माना पण सांग, मी पण करता, माना पण गावते. हो राहिलं बाजूला त्याचं गावलेलं 4 कॅरेट फुडलं असेल, फुटतील कसं तर आम्ही बघता. वही प्रवृत्ती कोकणी माणसांना सोडून द्या. राजकारण करे हा पण किती विलेक्शन झालं, मिरवणूक सोपली की सगळ्यांनी हातात हात घालून आपल्या वाडीच्या, आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या आणि आपल्या कोकणाच्या एकासाठी सगळ्यांनी एकत्र या. आमच्याकडे व्हाईट नाही म्हणून आम्ही मागं राहिलो. हा सगळ्या तरुण पोरांना आणि पोरींना माझे हात जोडून विनंती तर बावान बया तुमच्या शिक्षणाचा उपयोग कोकणाच्या भल्यासाठी कसा व्हायचा बघा. जो तो आंब्याने काजळीच्या माघार कोकणाच्या फलफलावर कमी आहे. रतांबा आहे, करदा आहे, जांभला आहे, फणस आहे, नारळ आहे. कधीतरी जावा केरला त्या बघा लोकांना नारळाचं काय काय केलं नाही ते. त्या लोक नारळाच्या करवंट्याने सोडणा फेकून देत नाही. त्याची वस्तू पण मॉक कसं बनवतात, बटना बिटनाचा अपडेट शोभेच्या वस्तू. आणि आम्ही सोन्याने करवंट्याचं काय करता
चुलीत घालताव पेटवताव पाणी टाकून आंघोळी घालताव आमच्यासारख्या दलबदरी आम्ही नाही भया सगळ्या गोष्टी तर कोकणी माणसाला करण्याची गरज आहे सगळ्या जुन्या जाणत्या माणसांना मुंबईकर मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे अरे बावानं आज वया आमच्या कोकणातल्या जमिनीला पैसे गावतात आहेत म्हणून आम्ही लोक जमिनी इकत चाललो मंडळीने विचार करा काय वर्षानं आमच्याच कोकणात आमच्याच पोरांना तांबे ठेवायला जागा राहायची पुण्यातली माणसं जर इथे डेव्हलपमेंट का डेव्हलपमेंट काय करू शकतात मग आमच्याच पोरांना धाड काय भरलेली आहे असतील काहीतरी भावकी बिवकीतलं वाद हा? पण आपल्या सगळ्यांच्या उत्तेजनासाठी आपल्या भावकीच्या साठी आपण एक दोन ढेका मागं पुढे व्हायला काय हरकत आहे हा? पण आपल्या भावकीतल्या वादापाय आपण दुसऱ्याला कशा मोठा करता पाहिजे ह्या गोष्टी त्याच्यात कोकणी माणसांना करण्याची गरज आहे त्या विचार करण्याची बुद्धी ती माऊली आमच्या कोकणातल्या जुन्या जाणत्या माणसांना नेते मंडळीला तरुण पोरांना पोरीला देऊ आणि या सगळ्यांच्या माध्यमातून